फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाब, तर आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली. दीनदलितांचा उद्धार केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. केल्या 14 दराच्या सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार नमन करतो. अनेक वर्ष चातुर्यवर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, त्याला खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा फिरणे कठीण असे. अशा दीनदलितांच्या वेदना जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. व्यवसाय महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू या गावी झाला. वडिलांचे नाव रामजी, आईचे नाव भीमाबाई. जहाँ इंसान में भेद है, उन किताबों का नाम वेद है. जहाँ हर इंसान समान है, उस ग्रंथ का नाम संविधान है. बाबासाहेबांना भारताचे संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ कालखंड घेऊन मूळ संविधानात 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भागात विभागलेली राज्यघटना बाबासाहेबांनी बनवली. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही तेव्हाच्याला कमी पडलो. पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी हा संविधान वाचलं पाहिजे यांच्यासाठी त्यांनी लढा दिला. तर मला कुणाचे मन दुखायचे नाहीये. आपण कोणत्या पुराणामध्ये अंधश्रद्धेमध्ये खूप अडकले आहोत. सासरी जाणाऱ्या लेकीला 2 वाट्या, 4 चमच, 3 ताट देण्यापेक्षा बाबासाहेबांच्या संविधानात दिलं आणि सांगितलं, लढ, हे तुझे शस्त्र आहे. तर मला असं वाटते आयुष्याची लढाई कणखर पडणार आहे. इलाई जमादार नावाचे कवी असं लिहितात की, घन निमिराची चिरून छाती, दिली सकिरणे बाबा, माणूस पण तू दिला मा, मी शिकलो जगणे बाबा, दिलीस सृष्टी नवीन, सृष्टी आणि सौख्याची रष्टी. तुझ्यामुळे मी सबल झालो, तुझ्यामुळे मी सबल झालो. शिकणं असणे बाबा, तुमच्या असणं अस्तित्वात सर्व गोष्टी आहेत. कोण ते आकाश, हे तू आम्हा नेले कुठे? कोण ते आकाश, हे तू आम्हा नेले कुठे? तू दिलेले पंख पिंजरे गेले कुठे? या भराऱ्या भीमराया, घे तुझ्या या लेख राजवंदना, घे तुझ्या या लेख राजवंदना. अमुक जातीच्या अमुक धर्माला जली जन्माला आलो, तेव्हा माझे धार्मिक ग्रंथ असतील. जेव्हा मी भारतीय म्हणून जन्माला येतो, तेव्हा माझ्या सर्वोच्च ग्रंथापैकी एक ग्रंथ आपण दिला, तो म्हणजे बाबासाहेबांनी भारताला दिलेलं संविधान. वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सर्टिंग, हा संदेश कायम जागात राहिला पाहिजे. यशाला शॉर्टकट नाही आणि परत यश मिळव म्हणून दिवस हे सुद्धा टाकता येत नाही. बस सुरुवात केली की केली, पोचायलाच पाहिजे. येथील खडे वाटेल खरे टोचले म्हणून वाट बदलू नका. माघारीने तर अजिबात फिरू नका. थोडेसे नम्र व्हा, झुका, वाका, टोचणारे कडे उचला, बाजूला फेका. सरळ चालत राहा. चालता चालता एखादा दगड आळवा आला म्हणून वाट बदलू नका. माघारीने तर अजिबात फिरू नका. सरळ चालत राहा. यश मिळेलच. बाबासाहेबांनी सुद्धा परिस्थितीवर मात करून संघर्ष करत राहिले आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा महान संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. शिक्षण वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
असा मूल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे. देव मंदिरात असतो. मंदिर कोणाच्या हाताखाली? तर मंदिर पुजारीच्या हाताखाली. पुजारी कोणाच्या हाताखाली? तर पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली? तर ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली. राज्य सरकार कुणाच्या हाताखाली? तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली. आणि केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली? तर केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली. आणि संसद कुणाच्या हाताखाली? तर संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली. राष्ट्रपती कुणाच्या हाताखाली? तर राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली. आणि संविधान कुणाच्या हातात आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्या मूर्तिकारांनी निरखून बघा, संविधान कुणाच्या हातात आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, भगवत गीता कहती है हिंदू बनो, लेकिन हमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है मनुष्य बनो, मनुष्य बनो. खरं तर पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेला मस्तक कुणाच्या हस्तक होत नाही, पण लाचारीने कुणात पुरला तर मस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठ्या होण्याच्या एकच कारण सांगितलं, आम्ही जी पुस्तके वाचली, अपार पुस्तके वाचली. मंदिर उन्हें कभी थे जिनके सपनों में जान होती, यूं ही पंखोड़ने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. रामन दादा लिहितात, तुझ्या हाती तू काल, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे रे गड्या समाजाची नाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी. अरे सांग तुझा धंदा आहे तरी काय, अरे सांग तुझा धंदा आहे तरी काय. समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. पैदा ना होता ओ मसिया, जो खुशियों का सिलसिला ना होता. बैरंग रहती है जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कब्जा हो जाता यारो, उसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैसा हिराना मिला होता. डॉक्टर आंबेडकरांचं, डॉक्टर आंबेडकर की जय भीम, जय शिवराय.